हॅपी बर्थडे बाबा. हॅपी बर्थडे बाबा. तुम्ही एक अलौकिक हिरा आहात. तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम व आशीर्वाद दिले आणि देत राहणार आहात. तुम्ही सर्वांसाठी कोणत्याही क्षणी तत्पर असतात. या वेळात देखील तुम्ही जे काम करता, ज्या स्फूर्तीने करता ते खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि त्यातनं बरंच काही शिकण्यासारखं आहे. हसत खेळत राहा ही ईश्वर चरणी प्रार्थना. व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे बाबा. वन्स अगेन एन्जॉय. सुधीर भाऊजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. सुधीर भाऊजी हे अगदी मन मिळावं, कर्तव्यनिष्ठ, अगदी तत्पर असतात. खूप छान आहेत, चांगले आहेत. अशीच त्यांची तब्येत चांगली राहावं, त्यांना सुख समृद्धी मिळो हीच माझ्याकडनं ईश्वर चरणी प्रार्थना. आनंदात सुखी समृद्धात जावं हीच ईश्वराची इच्छा करतो. त्यांना शुभाशीर्वाद द्या आणि त्यांना पुढच्या आयुष्याने आनंदात सुखी जाऊन आशीर्वाद देतो. आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि अशी शुभाशीर्वाद अशा शुभेच्छा तुम्हाला देते. 4 नमस्कार बाबा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी भाग्यवान आहे की मला तुमच्या छत्रछायेखाली मोठं होण्याची संधी मिळाली. तुम्ही माझे सर्व हट्ट व लाड आनंदाने व प्रेमाने पूर्ण केले त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला असंच सुखी, आनंदी व निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. बाय बाय. नमस्कार बाबा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा आशीर्वाद आणि तुमचे सपोर्ट आमच्यापाशी नेहमी राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. बी हेल्दी, बी सेफ. थँक्यू. अगेन हॅपी बर्थडे. हाय आबा, हॅपी बर्थडे. तुम्ही माझे खूप चांगले मित्र आहात. तुम्ही मला अभ्यासात मदत करता आणि क्रिकेट खेळायलाही खूप प्रोत्साहन देत आहात. तुमच्या काम करण्याच्या स्फूर्तीवरून मला खूप प्रेरणा मिळाली आहे. तुम्ही मला कधीही कंटाळा येऊ देत नाही. आबा, पार्टी तो बनती. चिरंजीव सुधीर, आज तुमचा वाढदिवस आहे. 70 वर्ष संपून तुम्हाला 71वं वर्ष लागते. त्या निमित्ताने तुमचं अभिष्ट चिंतन आणि हार्दिक अभिनंदन. अगदी थोडक्यात जाणीव देणाऱ्या आठवणी मी सांगणार आहे. आपण सगळे औरंगाबादला एकत्र होतो. या 2 मुली माझ्या लहान होत्या तेव्हा तुम्ही त्यांना अतिशय प्रेमाने सांभाळलेलं आहे. तुमचाही अभ्यास असताना त्या अडचणीतनं तुम्ही त्या मुलीला सांभाळून तुम्ही मला मदत केलेली आहे. तुमचा अखिल भारतीय पण एक कार्यक्रम चालायचा. त्याच्यात तुमची सतत कामं असायची, त्यात पण तुम्ही व्यस्त असायचे. तुमचे मित्र पण अतिशय भरपूर होते मित्र. आणि तुमची सहनशक्ती म्हणजे अशी की तुम्हाला एकदा अतिशय ताप आलेले असताना पण तुम्ही शांतपणे 2 दिवस तसेच पडून होता. ही सहनशक्ती तुमच्या स्वभावात कायमची रुजलेली आहे. आता तुमची मूळची गायनाची कला ही जी आहे ती आता भरून येत आहे. आपल्या आपतातील गायक घेऊन कार्यक्रम केलेले, गायन केलेला सुदृढ बनवित आहात तुम्ही. देवदयेने पैसा दिला तरी अडचण नाही. ते त्यांचा वापर, तुम्ही त्याचा वापर योग्य दिशेने करत आहात. त्यांच्यात विचाराचे नाविन्य, धार्मिकता व मदतीचा हात पुढे करण्याचा स्वभाव आणि समर्थता आहे. हे सर्व गुण उपजतच असावे आणि परमेश्वर कृपेने तुम्हाला त्यात यश मिळत आहे. या यशाचा आनंद आम्हालाही मिळो ही परमेश्वर चरणी माझी इच्छा आहे. नमस्कार सुधीर काका. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सतत व्यस्त असूनही त्रस्त न होता समस्त गोष्टी समर्थपणे हाताळणारं व्यक्तिमत्व म्हणजे सुधीर काका. मी 12वीची परीक्षा झाल्यानंतर काकांकडे 15 दिवस होते. त्यावेळी त्यांच्याच प्रोत्साहनामुळे मी ब्युटी पार्लरचा कोर्स केला. ही आठवण माझ्यासाठी खूपच छान आहे. मालेगावला यांच्या ऑपरेशनच्या दिवशी काका आवर्जून हजर होते. त्याच्यामुळे मला खूप आधार वाटला, धीर आला. वाटत नाही हो काका 70व्या वर्षात तुम्ही पदार्पण केलं असं. तोच पूर्वीचा उत्साह आणि तोच उमेद तुमच्यामध्ये आजही आहे, ओतप्रोत भरलेली आहे. याचं खरंच कौतुक वाटतं.
ह्या आयुष्याच्या नवीन पर्वामध्ये तुम्हाला यश, कीर्ती, आयुर, आरोग्य भरभरून लाभो ही प्रभूचरणी प्रार्थना. आणि तुमचा उत्साह आणि प्रेमाचा धरा असाच निरंतर आमच्यावर बरसू दे ही इच्छा. प्रथम तुझं पाहता आणि हिची चाल तुरु तुरु ही 2 गाणी ऐकली की मला नेहमी तुमची आठवण होते. आज या प्रसंगी तुम्ही आमच्यासाठी आम्हाला कोणतं गाणं ऐकवणार आहात ही ऐकण्याची माझी खूप उत्सुकता आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to dear one. Happy birthday to you. From good friends and true. From old friends and new. May good luck go with you and happiness too. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि दीर्घ आयुष्य लाभू दे हीच इच्छा. सुधीर काका, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. जीवित शरद शतम. मला दीर्घ आयु आणि आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना. नमस्कार. तुम्ही 17व्या वर्षात पदार्पण करत आहात त्यामुळे तुमचे आभार. आपल्या आयुष्यात अशा काही व्यक्ती येतात आणि नाती दृढ करून जातात, त्यापैकी तुम्ही एक आहात. तुमच्या आणि काकूंच्या प्रेमामुळे, सहवासामुळे तुम्ही आम्हासाठी, माझ्यासाठी आणि अतुलसाठी स्पेशल आहात. ही पुण्यात आल्यापासून तुम्ही माझा एक आधार आहात. 17व्या वर्षात पण तुम्ही एवढे व्यस्त, व्यग्र असता हे पाहून खरंच खूप आनंद होतो. आणि ही गोष्ट घेण्यासारखी आहे. व्यस्त माणसाच्या शेजारी देखील आजार फारसा फिरकत नाही आणि तो आनंदी राहतो. मुळात तो आनंदी राहतो म्हणून आजार येतो. आणि दुसरी गोष्ट, तुमची अधुरी राहिलेली आवड, छंद म्हणजे गाणे, हा छंद पूर्ण करण्याची तुम्ही जी जिद्द जोपासली आहे ती कौतुकास्पद आहे. तुम्हाला वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला संस्कृतमधून गाण्यातून शुभेच्छा देणार आहे. तर प्लीज ऐका. जन्मदिनमिदं अयि पितृव्या, जन्मदिनमिदं अयि पितृव्या, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, प्रार्थयामहे भवशतायुषी, प्रार्थयामहे भवशतायुषी, ईश्वरः सदा त्वां च रक्षतु, ईश्वरः सदा त्वां च रक्षतु, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, जीवनं तव भवतु सार्थकं, जीवनं तव भवतु सार्थकं, जन्मदिनमिदं अयि पितृव्य, जन्मदिनमिदं अयि पितृव्य, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, सर्वदा मुदं. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द 70th बर्थडे काका. ऍक्च्युली तर तुम्ही माझे सासरे आहात, पण तुमचं प्रेमळ नेचर आणि फ्रेंडली स्वभावामुळे मला तुम्ही नेहमीच माझे सख्खे काका असल्यासारखेच वाटत आलेला आहे. सो नाईस टू हॅव यू ॲज माय काका. हॅपी बर्थडे काका. सुधीर काका, आपल्या घरात छोट्या शहरातून, छोट्या गावातून मोठ्या शहरात जाणारा तू,
पहिला मुंबईकर, पहिला पुणेकर तूच, पण तरीही नात्यात बोलावा जपणारा तू. पुण्यात असताना सर्वांचे अगदी हक्काने आनंदानं स्वागत करणारा तू, कधीही चिडक्या आवाजात न बोलणारा तू, आजही सर्वांच्या हाकेला प्रेमाने प्रतिसाद देणारा तू. काका, तू आमचा आधार आणि प्रोत्साहन स्थान आहे. आज या शुभ दिनी तुला दीर्घायुष्य लाभो आणि तुझ्या संगीत कलेची उत्तरोत्तर प्रगती होऊन आम्हालाही त्याचा आस्वाद मिळो, आणि यासाठीच तुला लक्ष लक्ष शुभेच्छा. हॅपी बर्थडे. मी लहान असताना सुधीर काका तुम्ही नेहमीच आजीकडे यायचा. आपली खूपदा भेट झाली. तुम्ही खूप प्रेमळ आहात. मला अजूनही आठवतं की आपण एकदा नाशिक पुणे प्रवास केला होता, तेव्हा तुम्ही माझी खूप काळजी घेतली होती. आपण खूप मज्जा सुद्धा केली होती. अशीच मज्जा आपण कायम करत राहू. करोना गेला की तुम्ही नाशिकला या आजोबा, आम्ही तुमची वाट बघत आहोत. सुधीर काका म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व, जणू काही निरागस बाळ. अशा 840 महिन्याच्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुधीर नावाच्या उत्साही, धार्मिक, कष्टाळू, सतत कार्यरत असणाऱ्या, सर्वांना सतत मदत करण्याची तयारी असणाऱ्या 70 वर्षाच्या चिरतरुणाला आज 71 वर्षात पदार्पण करीत आहे. त्याबद्दल त्याला खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद. त्याला उदंड आरोग्यमय आयुष्य लाभो ही ईश्वराची प्रार्थना. आता एकच विनंती, प्रकृती सांभाळून सर्व काम कर, सर्व कार्य कर. सुधीर, वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमचे लग्न झाल्यावर तुम्ही औरंगाबादला शिक्षणासाठी होता. प्रत्येक सुट्टीत परभणीला येत असत आणि त्या दिवसाची आठवण झाली. तुमच्या आग्रहामुळेच आम्हा उभयंताला अभिमान सिनेमा पहिल्यांदाच बघण्याचा योग आला. अशा खूप आठवणी आहेत. नंतर पुण्यात आल्यावर आपला सहवास वाढला. 2005 मध्ये हे आजारी असताना जे मनोबल मला दिले आणि घरी आल्यावर तुम्हा दोघांनी ह्यांची जी काळजी घेतली ती मी विसरू शकत नाही. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उदंड आयुष्य लावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शरद काका ह्यांचा माझा लहानपणापासूनचा संबंध आहे, पण सुधीर काकाचा आणि माझा संबंध हा आला तो माझं लग्न ठरल्यानंतर, आणि त्याच्यानंतरच माझा त्याचा सहवास झाला. असं म्हणतात ना, सहवासातनं प्रेम वाढतं, ते तसंच काही. लहानपणी मला खूप भीती वाटायची काकाची, पण लग्नानंतर त्याचा सहवास झाल्यानंतर ती भीती हळूहळू कमी झाली. लहानपणी मला आठवतं, भाऊ नेहमी म्हणायचे, दाभाडकर घराण्यातली पहिली 4 चाकी जर कुणी घेतली असेल तर ती आमच्या सुधीर. त्यांना त्याचा खूप अभिमान होता. प्रथम तुझं पाहत आहे गाणं किंवा ही चाल तुरु तुरु गाणं लागलो रेडिओवर की मला वाटायचं सुधीर काकाच म्हणतो, इतकं तो गाणं छान म्हणायचं. त्याचा हा छंद आता तो त्याच्याकडे प्रोफेशनल दृष्टीने बघायला लागलाय आणि तो त्याच्यात यशस्वी होईल याबद्दल मला शंका नाही, कारण तेवढं आध्यात्मिक अधिष्ठान काकाकडे नक्कीच आहे. आणि ही इज अ गुड कोऑर्डिनेटर. सुधीर काका, तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त आणि पुढील आयुष्यासाठी खूप 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 शुभेच्छा. नमस्कार. सर्वप्रथम सुधीर काकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुधीर काकासाठी बोलण्यासारखं भरपूर काही, आणि सुधीर काकाच्या याच्यात गुण पण भरपूर आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्याची कला, धार्मिक विधेयक त्याला ज्ञान आहे, धार्मिक विधेयचा अभ्यास आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात मला भावलेला गुण म्हणजे सुधीर काकाचं काम करायची वृत्ती. कुठल्याही वयाला लागल असं तो काम करतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो या वयात सुद्धा एवढा हेही काम करतो. त्यामुळे हे गुण सगळ्यांनी आमच्या पिढीने जर कमीत कमी त्याच्याकडनं आत्मसात करणं आहे. खरंच सुधीर काका, तुझ्याकडनं हा गुण सगळ्यांनी, विशेषतः आमच्या पिढीने आत्मसात करायला पाहिजे.
परत एकदा तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार सुधीर काका, कसे आहात? तुम्हाला सर्वप्रथम वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. काकांना जेव्हा मी फोन करते तेव्हा हॅलो बेटा ज्ञानेश्वरी कशी आहेस इतकी आपुलकीने ते चौकशी करत असते. खूप छान वाटतं तेव्हा. काकांची एनर्जी लेवल जबरदस्त. काका जेव्हा ड्रायव्हिंग करतात तेव्हा ती एनर्जी लेवल दिसून येते. तसंच कोणतीही जबाबदारी जेव्हा ते स्वीकारतात तेव्हा ती जबाबदारी पार पाडताना ती जी एनर्जी लेवल असते ती सगळ्यांना ऊर्जा देणारी, प्रेरणा देणारी असते. श्री महालक्ष्मी पूजन असो, नवचंडी असो किंवा कोणत्याही प्रकारची पूजा असो, काका जेव्हा जे मंत्रोच्चार म्हणतात, स्तोत्र म्हणतात, त्यातून ती एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी, एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा सगळ्या वातावरणात पसरते. सगळं वातावरण असं भारावून गेलं जातं. त्यातून त्यांचा असलेला त्याबद्दलचा जबरदस्त अभ्यास दिसून येतो. ते पठण, पाठांतर, भगवद्गीतेचं पाठांतर, पठण जबरदस्त आहे. कोणत्याही कलेला वयाचं बंधन नसतं हे सुधीर काकांनी परत एकदा दाखवून दिलं. संगीत आराधनेद्वारे स्वतःच्या अंतरंगाला त्यांनी नेहमीच आणि ताजेतवाने ठेवलेल्या इतरांना स्फूर्ती देणारे होते. काका, तुम्ही असेच आम्हाला स्फूर्ती देणारे राहा. तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या आरोग्यदायी, आनंददायी शुभेच्छा. नमस्कार सुधीर काका, तुम्हाला तुमच्या 17व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. खरं तर सुधीर काका, तुमच्याकडनं तुम्ही सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर आहात, मी सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर आहे. पण प्रोफेशनल लाईफमध्ये कसं पुढं जायचं, कसं काम करायचं, कसे इतर लोकांशी वागायचं, या गोष्टी मी सूक्ष्म तुमचं आकलन करत करत खूप शिकलो आहे आणि तुम्ही याबद्दल मला वेळोवेळी गायडन्सही दिला आहे. सगळ्यांनी तुमच्या गाण्याचं, तुमच्या कार्यक्षमतेमध्ये उत्साहीपणाचं, तुमच्या या सगळ्याचं कौतुक केलं आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त तुमचा एक विशेष गुण मला फार भावतो की तुम्हाला कोणत्याही बाबतीत जर इन्फॉर्मेशन विचारली ती तुमच्याकडे नेहमीच तयार असते. अगदी गमतीत सांगायचं झालं तर जसं आपलं जस्टिन डायल असतं तसं दाभडकरांचं तुम्ही एक जस्टिन डायल आहे. तुम्ही रेल्वे रिझर्वेशनबद्दल विचारा, तुम्ही हॉटेलबद्दल विचारा, तुम्ही रस्त्यांच्या माहितीबद्दल, एवढी माहिती संग्रहित केली आहे आणि या वयात सुद्धा तुम्हाला ती बिनचूकपणे आठवते आणि तुम्ही स्वतःला सगळ्यांना ती पुरवता. याबद्दल तुमचं विशेष कौतुक. आणि दुसरा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तुमचा की कोणीही जरी संकटात असेल तर तुम्ही कधीही त्याला मदत करण्याची तयारी असते. रात्री 12 मला आठवतंय की आपण बऱ्याच वेळा कोणाचाही फोन आला की तुम्ही तत्परतेने तिथे हजर असतात. हा गुण आपल्या सगळ्या दाभाडकरांमध्ये आहेचा, दिसून येतोच आहे, पण तुमच्यामध्ये तो विशेषताने दिसून येतोय. या वयातही तुम्ही अगदी कंटाळा न करता सगळ्यांच्या मदतीला जेव्हा पाहिजे तेव्हा तिथे हजर असता, सगळ्यांना धीर देता. प्रत्येक प्रसंगातून तुम्ही काही ना काही मार्ग काढता, काही ना काही चांगले मार्ग लोकांना सुचवता. हे तुमचे विशेष गुण आहेत. आणि पण जसं सगळ्यांनी सुचवल्याप्रमाणे तुम्ही आता वयाची 17वी ओलांडत आहात, त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घेतली पाहिजे. परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ईश्वरचरणी मी हेच प्रार्थना करतो की तुम्हाला पुढील आयुष्य निरोगी लाभो. नमस्कार सुधीर काका, तुम्हाला तुमच्या 17व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर काका, तुम्ही मला कधी तुमची सून समजलंच नाही. तुम्ही अगदी मुलीसारखे प्रेम केलेत आणि मायाही लावली. तुमच्या वर्क डेडिकेशन आणि एनर्जी लेवलसाठी माझा मानाचा सॅल्यूट. काका, तुम्हाला एवढंच माझं सांगणं आहे की तुम्ही तुमच्या तब्येतीची खूप काळजी घ्या आता, कारण तुम्ही तुमची 70 ओलांडत आहात आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार सुधीर काका, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला जो तुमचा सहवास लाभलाय त्यात मी तुम्हाला एक हार्ड वर्किंग, लव्हिंग आणि केअरिंग आजोबा म्हणून पाहिले. तुम्ही आपल्या प्रत्येक कार्यक्रमात जी इन्व्हॉल्वमेंट घेता, ज्या चिकाटीने आणि मेहनतीने तुम्ही त्या ह्याच्यात सहभागी होता, ह्याच्या कार्यक्रमांमध्येच नाही, तुमच्या रिअल लाईफमध्ये पण ज्या चिकाटीने आणि जिद्दीने तुम्ही काम करता, त्याच्यामुळे आम्ही सगळे इन्स्पायर होतोय. आणि ह्याचा उपयोग मला माझ्या कॉलेज लाईफमध्ये पण होतो आणि मी तो अजून पण करून घेते, हळूहळू करून घेते. तुम्ही खूप तुमच्या हेल्थची काळजी घ्या आणि खूप खूप हॅपी राहा. परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सुधीर काका, तुम्हाला तुमच्या 17व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुधीर काका, मी तुम्हाला माझ्या लहानपणापासून पाहतच आलोय.
मी तुमच्याबद्दल दादा आजी सगळ्या ज्येष्ठांकडनं ऐकलंच आहे, पण मी जे तुम्हाला पाहिजे ते आज मी तुम्हाला सांगतो. सुधीर काका, तुम्ही तुमचा एक सगळ्यात विशेष गुण म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही कुठलंही काम हातात जेव्हा घेता तेव्हा 100% त्या कामाला पूर्ण करण्याची नेहमी तुमची तयारी असते. त्या कामामध्ये काम करताना कधी कंटाळा नसतो आणि म्हणजे तुमचं नियोजनही खूप चांगलं असतं. जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या दाभाडकरांमध्ये जी नियोजनचे जे ट्रेड्स आहेत प्रत्येक पिढीमध्ये, ते ट्रेड्स असंच आम्ही पुढं, मी आणि आमची पिढी सगळी पुढं अशीच राखून ठेवायची तयारी ठेवू. सुधीर काका, तुमच्यात खूप पेशन्स आहेत. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही म्हणजे एखाद्या तणावाखाली जेव्हा असता, म्हणजे जेव्हा ड्रायव्हिंग करता तेव्हा तुम्ही न कंटाळा करता किंवा न चिडता किंवा न रागवता तुम्ही एक ते काम करत राहता. मला एक उदाहरण आठवतं की आपण जेव्हा शतचंडीवरनं परत येतो, माहूरवरनं पुण्याला परत येत होतो, तेव्हा तुम्हाला औरंगाबादला त्रास झाला, पण त्या त्रासानंतरही तुम्ही पुढे गाडी चालवली आणि पुण्यापर्यंत आलो. तुमच्यातला दुसरा एक महत्वाचा गुण म्हणजे तुम्ही फार उत्साही असता. नेहमी तुमच्यामध्ये जे उत्साह असतो तो सगळ्या बाबतीत दिसतो. जसं की आपल्याकडे जसं महालक्ष्मी पूजा असे जेव्हा पूजा असतात तेव्हा ज्या प्रकारे खणखणीत आवाजात आणि उच्च स्वरात तुम्ही जेव्हा सगळे स्तोत्र मंत्र म्हणता तेव्हा जे आजूबाजूचं जे वातावरण असतं ते असं श्रद्धाळू होतं आणि लोकांच्या मनात श्रद्धा येते. अजून एक तुमच्याबद्दल सांगायचं की तुम्ही या वयातही म्हणजे असं म्हणतात की शिकण्यासाठी कुठलंही वय नसतं, ते तुम्ही अगदी बरोबर करून दाखवलंय. तुम्ही ज्या प्रकारे गाणं शिकता व लांब म्हणजे वेळोवेळी तिथं जाऊन क्लासेस अटेंड करता गाण्याचे आणि तुमच्या गुरुवरती तेवढाच विश्वास व तेवढ्याच उत्साहाने तुम्ही गाणं शिकता. आपल्याला माहितीच आहे की आपल्या दाभाडकर परिवारामध्ये सगळ्यांना गाणं आवडतं, तर तुम्ही ते जे गाण्यावरचं जे त्यांची जी आवड आहे त्याचा उपयोग करून घेऊन सगळ्यांना एकत्र आणून एक संगीताचा संच उभा केला. त्याचं नाव तुम्ही स्वरनाथ ठेवलं आणि या अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम घेतले. तुमच्या पुढाकारामुळे आपल्या म्हणजे सगळ्या आपल्या संगीत प्रेमींना आपल्या कुलदेवता रेणुका माता हिच्या समोर कार्यक्रम करायचा एक अविस्मरणीय अनुभव प्राप्त झाला. शेगाव म्हणजे तुम्ही मध्ये सोलापूरला दिवाळी पार्टी केलेली, असे विविध कार्यक्रम तुम्ही केले आहेत. आणि आणखीन एक शेवटची गोष्ट म्हणजे काका, तुम्ही मला नातू म्हणून कधी वागवलंच नाही, तुम्ही मला एक मित्र म्हणूनच वागवलं. तुम्ही ज्या प्रकारे जेव्हा कुठे आपण पिकनिक वगैरे अशा जागा जातो त्या तुम्ही ज्या उत्साहाने रुचीर असो मी असो आमच्याबरोबर ज्या उत्साहाने मिसळता व मित्रासारखे वागता ते फारच छान वाटतं आणि त्याच्याने तुमच्याबद्दल त्याच्यामुळे तुमचं माझ्या मनात एक विशेष स्थान प्राप्त झालं आहे. एवढं बोलून मी माझं बोलणं संपवतो आणि व तुम्हाला तुमच्या 70व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज चिरंजीव सुधीरचा वाढदिवस, त्या निमित्ताने त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद. सुधीरबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. अतिशय मेहनती आणि जिद्दी. पुण्यात येऊन कठोर परिश्रम घेऊन त्याने शून्यातून स्वतःचे स्थान निर्माण केले. प्रसंगी कठीण परिस्थितीशी सामनाही केला, परंतु स्वकर्तृत्वाच्या सामर्थ्याने पुन्हा जिद्दीने त्याने यशोशिखरे गाठली. कामकाजातील यशाप्रमाणे नातेसंबंध हे पण त्याने कमालीचे यश गाठले. कठीण प्रसंगी एका हाकेवर नेहमीच मदतीला आणि धीर देण्यास तो तत्पर हजर असे. वयाच्या या टप्प्यावर जिद्दीने गाणे शिकणे असो किंवा ऑफिसमध्ये कामकाज असो किंवा जिथे ज्याला गरज असेल त्याला मदतीचा आधार देणे, हे सर्व जबाबदाऱ्या तो सर्व अतिशय प्रामाणिकपणे पार पाडतो. या सर्वात त्याला कुटुंबाची आणि विशेषतः सुषमाची साथ तेवढीच मोलाचीही होती हे नमूद करावे लागेल. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्त त्याला खूप खूप शुभेच्छा. त्याला सुखशांती आणि दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खरोतर सुधीर बद्दल काय सांगायचे, त्याच्या नावातच सर्व काही स्पष्ट होते. सु म्हणजे चांगला,
आणि सगळ्यांना नेहमी धीर देणारा सुधीर. सदैव सर्वांच्या पाठीशी राहणारा असा खंबीर पण शांत स्वभावाचा सुधीर एक वेगळेच रसायन आहे, ज्याने सर्व जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःचे छंद जोपासले. याही वयात पण स्वतःच्या कामाबद्दल त्याची आत्मीयता एखाद्या तरुणाला लाजवेल अशीच आहे. एक सडेतोड स्पष्ट वक्ता आणि शांत स्वभावाचा प्रेमळ असा हा सुधीर. सुधीर, तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी हीच प्रार्थना करेन, तुला उदंड आयुष्य आणि दीर्घायुष्य लाभो. प्रिय सुधीर दादा, नमस्कार. आपल्या जीवनातील 70 वर्षे दैदिप्यमान झालेली आहेत. त्यात धडाडी व दूरदृष्टी आहे, धर्माची सांगड आहे. उतार वयात गायन कलेत केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. नातूही क्रिकेटमध्ये चमकत आहे. दोन्ही कन्या सुखात आहे. तुमचा समृद्ध जीवनप्रवाह दुथडी भरून वाहत आहे व उर्वरित आयुष्यात असाच वाहत राहो. तुमच्या 70व्या वर्धापन दिनी शुभेच्छा. नमस्कार माझ्या प्रिय बांधवांनो, आज सुधीर दादाचा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देताना मला अत्यंत आनंद होत आहे. सुधीरचा स्वभाव आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण सुधीर जो मला माहिती आहे, तुम्हाला आठवतोय तो लहानपणीचा. मी नानलपेठमध्ये त्याला पाहिलं, उमरीकरांचा वाडा. तेव्हा ते गणेश मंडळ होतं, बाल गणेश मंडळ. त्यानंतर तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करायचा. त्याचे अनेक मित्र आणखीनही मला आठवतात, विनायक हर्षे सारखे. त्यानंतर जो सुधीर विद्यार्थ्यांचं काम करत असताना अनेकदा मी त्याच्यावर बाहेर गेलो होतो आणि मला तो आठवतो की एकदा जंगलात गेलो होतो, तेव्हा ॲडव्होकेट उमरीकर होते आणि जेव्हा सहभोजनाचा कार्यक्रम झाला होता तेव्हा सुधीरचं भाषण झालं होतं. सुधीर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ह्याच्या अर्थ आठवतो की त्यावेळेस आपल्या घरी बमो पुरंदरे नावाचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आपल्याकडे आलं होतं. ते केवळ सुधीरमुळे होतं. त्यानंतर मला औरंगाबादचा सुधीर आठवतो, इंजिनिअरिंग कॉलेजचा जेव्हा तो तिथे लीडर होता. त्यानंतर सुधीर मला आठवतो मोरा उरणचा, जेव्हा मी त्याच्याकडे गेलो होतो. सुधीर आठवतो मला तेव्हा औरंगाबादचा, की जेव्हा त्याने मला खूप मदत केली. आणि मला सुधीर आठवतो तो पुण्याचा. ह्या सगळ्या प्रवासात सुधीर बद्दलचं माझं एकच मत झालंय की व्हेन टाइम इज टफ गेट्स गोईंग. कितीही अडचणी येऊन त्यावर सुधीरने मात करून आयुष्य कसं जगायचं हे सांगितलेलं. या संदर्भात त्याला सुषमा वहिनीची पूर्ण सहकार्य येते, ही गोष्ट खरी. पण मला एक जे जाणवते की जेव्हा मला कधी अडचण येते तेव्हा पहिल्यांदा जर मी कोणाला फोन करत असेल, मला सल्ल्याची गरज असेल, ही गोष्ट खरी. आणि यात कुठलाही कृत्रिमपणा नाही की माझ्या सगळ्या प्रगतीत आज माझ्या सगळ्या भावंडांनी मला मदत केलीच, ह्यात काहीच वाद नाही. हे सगळं श्रेय त्यांचं आहे. पण त्यानंतर माझं जे व्यक्तिमत्व डेव्हलप झालं, वेगवेगळ्या ठिकाणी मला काम करायचं मिळालं, त्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे माझ्या सर्व भावंडांचे संस्कार आहेत. आणि त्यात निश्चितपणे सुधीरचं जे पब्लिक रिलेशन ऑफिसर आहे किंवा पब्लिक रिलेशन त्यांनी मेंटेन केलेली आहे, त्याची लिडरशिप आहे, त्यांनी जे सतत कार्यरत राहण्याची आहे वृत्ती आहे, त्याबद्दल मला त्याचा नेहमीच प्रचंड अभिमान वाटत आलेला आहे. आणि हे जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संस्कार माझ्यावर झालेले आहेत, हे मोकळ्या मनाने कबूल करायला पाहिजे. पण सुधीर बद्दल जर 3-4 मला अत्यंत आवडलेल्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर सगळ्यात महत्वाचं असं की सुधीरचं कोणालाही निरपेक्षपणे मदत करण्याची त्याची वृत्ती. बहीण असेल, भाऊ असेल, चुलत आहे, मावस आहे, आजोळचे आहेत, तिकडचे आहेत, मित्र आहेत, आमचे मित्र आहेत, पण सुधीरने ती निरपेक्ष मदत. इव्हन आज देखील मला कुठल्या तरी ट्रेनचं बुकिंग करायचं, बडोद्याला कसं जायचं तर मी आधी सुधीरला विचारतो. ह्या अनेक गोष्टी. आणि तो समोरून मला गाडी घ्यायची झाली तर मी सुधीरला विचारतो काय करावं ते. तो एक आपल्या कुटुंबाचा चांगला सल्लागार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी जे संगीताचं जे त्यांनी हे केलेलं आहे, प्रेम आहे त्याचं, हॉबीज हे तर जपायला पाहिजेत. की आपल्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी हॉबीज असतात, पण आपण कालांतराने त्या विसरतो. पण सुधीरने आजही त्याचं संगीतावरचं प्रेम जोपासलेलं आहे. अनेक अडचणी आल्या, हे आल्या. पु ल देशपांडेचं एक छान वाक्य आहे की तुम्ही कुठल्या तरी एखाद्या छंदाशी मैत्री करायला पाहिजे. एखादा छंद असेल तर तुमची नोकरी तुम्हाला तुमची भाकरी मिळवून देतो, पण तुमचा छंद असेल तर तुम्ही का जगायचं हे तुम्हाला शिकवतो. ते सुधीरचं त्या बाबतीत खरंच मला असं वाटतं की जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि तिसरी महत्वाची की त्याचं पब्लिक रिलेशन, त्याचे सामान्य लोकांशी संबंध, सामान्य आणि असामान्य
केरळमध्ये गेला तरी त्याला तिथे मिनिस्टर ओळखतात, म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये गेला तरी ओळखतात, महाराष्ट्रात तर त्याचे प्रचंड संबंध आहेत. आणि कार्यरत राहणे सतत, की जसं आपण गीतेत शिकतो की कर्म आपलं महत्वाचं आहे. कर्म अकर्म विकर्म आपल्याला जे सध्या आपले पाठ चालू आहेत, जर काही शिकायचं तर सुधीर आज देखील कार्यरत आहे. मला असं वाटतं की आम्हाला आताच किती काम करावं आणि किती नाही असं होतं, पण सुधीरकडून मनापासून ह्या 1-3-4 गोष्टी मी शिकलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझं जीवन समृद्ध झालेलं आहे. अशा या माझ्या प्रिय भावास मी त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. हा परमेश्वर त्याला उदंड आयुष्य देव, आरोग्य देव, अशी मी जगदंबेकडे प्रार्थना करतो. नमस्कार. नमस्कार दादा, तुम्हाला प्लॅटिनम ज्युबिली वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दादा, तुम्ही आणि तुमचे सगळे भाऊच यांचं व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे आणि या माझ्या मताशी माझ्या सगळ्या जाऊबाई निश्चितच सहमत आहेत याची मला खात्री आहे. त्यांची एकमेकांविषयीचं प्रेम, त्यांचं एकमेकांविषयीची आपुलकी आणि सगळ्यांचीच सगळ्यांना मदत करण्याची वृत्ती याचा आम्हाला खूप अभिमान आहे. जेव्हा आपण दादांविषयी बोलतो तेव्हा निश्चितच सुषमा वहिनींची आठवण येणं खूप साहजिक आहे. दादा, तुम्ही त्यांना अगदी छोट्या छोट्या गोष्टीत पण खूप सहकार्य करीत होता. अगदी उदाहरणादाखल सांगायचं झालं तर बायकोचं शॉपिंग हा खरं तर नवऱ्याचा अगदी अप्रिय विषय असतो, पण तुम्हीही त्यांच्याच इतक्या उत्साहानं त्यांच्याबरोबर नेहमी शॉपिंगला जात असाल, त्यांच्याबरोबर शॉपिंग करत असाल, हे आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे. दादा, तुम्ही वहिनींची सर्वतोपरी खूप काळजी घेतली हेही आम्हाला माहिती आहे आणि यामुळे आम्हाला तुमचा तर खूप आदर वाटतो. दादा, आज तुमच्या प्लॅटिनम ज्युबिली वाढदिवसाच्या दिवशी आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काका, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. परत सगळ्यांनी आपण व्हिडिओ केलेत तर त्याच्यातून बरंच तुमच्याबद्दल सगळ्यांनी सगळंच खूप काही छान बोललेत. त्याच्यातून काकूंच्याही काही नवीन आठवणी आल्या आहेत, तर सगळं ऐकून छान वाटतं की ग्रुपवर पण ते सगळं शेअर होत आहे. आता सगळ्यांसारख्याच माझ्याही तुमच्याबरोबरच्या खूप आठवणी आहेत, खूप गोष्टींचं तुमच्याबद्दलचं कौतुक वाटतं. नवीन नवीन काय काय शिकायला मिळालं आहे तुमच्याकडून. त्यात छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे की आता मला आठवतं की पहिल्यांदा मी मोबाईल फोन हा तुमच्याकडे असताना पहिल्यांदा बघितला, पहिल्यांदा हातात घेतला. त्याच्यानंतर आपण तुमच्या फिएटमधून इकडे तिकडे फिरल्याचं सगळं आठवतंय. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या खूप छान आठवणी आहेत, त्या सगळ्यांचं कौतुकही आहे. पण मला सगळ्यात जास्त आनंद आणि सगळ्यात जास्त कौतुक वाटतं ते ह्याचं की जेव्हा तुम्ही US ला आला होतात तर तेव्हा तुम्ही USच्या एका कोस्टवर आलेलात, वेस्ट कोस्टवर, लॉस एंजलिसला. तुम्ही, काकू, रेणू सगळे तिथे होतात आणि तिथून तुम्ही, मी तेव्हा ईस्ट कोस्टला राहत होतो, तिथून तुम्ही जवळजवळ 4 ते 4,500 किलोमीटरचा प्रवास करून खास एका विकेंडला आम्हाला भेटायला म्हणून तुम्ही, काकू, रेणू खास ईस्ट कोस्टला आलात. आपण तेव्हा छोट्याशा घरात राहत होतो, तेव्हा सगळे आपण त्या छोट्याशा घरात राहिलो 2 दिवस. तेही आपण सगळं खूप एन्जॉय केलं. तर त्याच गोष्टीचं मला सगळ्यात जास्त कौतुक वाटतं. ती सगळ्यात रिसेंट मेमरी आहे की आपण सगळे जेव्हा एकत्र होतो. तर सांगण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. सगळ्यांनी तुमचं कौतुकही केलंय की तुमचं मदत करायचा स्वभाव, पुण्यात आपलं असलेलं हक्काचं घर, हे सगळं आहेच. पण सगळ्यात जी मोठी आठवण आहे माझ्या डोक्यात की तुम्ही खास एवढा प्रवास करून आलात त्याच्याबद्दलची. परत तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि होपफुली पुढच्या वर्षी हे सगळं सेटल झाल्यावर परत तुम्हाला इकडे येता येईल आणि तेव्हा आपली भेट होईलच. नमस्कार सुधीर काका, तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर आपला प्लॅन होता तुम्ही सिॲटलमध्ये यायचं यावर्षी आणि आपण तुमचा बर्थडे इकडे सेलिब्रेट करणार होतो, जे यावर्षी नाही होऊ शकलं. पण पुढच्या वर्षी आपण नक्की तसं करू, तुमचा बर्थडे इथे सिॲटलमध्ये सेलिब्रेट करू. मी तुम्हाला फिरवून सिॲटल थोड्यात पुढच्या वर्षी पण. आणि खरं तर लहानपणीपासून मी पण बघत आलो आहे, मी आणि कौस्तुभ दादा दोघे बघत आलो आहे आणि आईबाबांकडून पण खूप ऐकलं आहे की तुमचा स्वभाव हा सगळ्यांना मदत करण्याचा आहे. इनफॅक्ट मागच्या वर्षी मी जेव्हा पिट्सबर्गमध्ये होतो आणि तुम्हाला कळलं की तुमचा एक मित्र पण पिट्सबर्गमध्ये असतो, तर लगेच तुम्ही मला मेसेज आणि कॉल केला होता. तुम्ही म्हणला होता की तुला काही मदत लागली तर सांग, आपण त्यांच्याशी बोलू. आणि दरवर्षी जोपर्यंत सोनलताई आणि रेणुताई दोघींच्याही राख्या येत नाहीत तोपर्यंत खरं तर राखी पौर्णिमा आहे हेच कळत.
तर त्यांना हा त्यांचा स्वभाव कुठून मिळाला हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती. तर तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा काका, आणि आपण भेटूच लवकरच, पण तोपर्यंत काळजी घ्या. हॅपी बर्थडे. नमस्कार. आपल्या सर्वांचा लाडका दादा सुधीर दादा आज वयाच्या 71व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त त्याचे अभिष्ट चिंतन व वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आपल्याला तो 70 वर्षाचा झाला यावर विश्वासच बसत नाही, कारण की त्याची ऊर्जा एखाद्या तरुणाला लाजवेल अशी त्याची ऊर्जा आजही आहे आणि त्याचा सक्रियपणाही आपल्याला दिसून येतो. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला 1976 मध्ये परभणीतून औरंगाबाद येथे सबू कॉलेजमध्ये प्रवेश देण्यापासून ते माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण होण्यापर्यंत त्यांनी मला माझं शिक्षणच त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे माझ्या या यशामध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येकाने त्याच्या इतर स्वभाव वैशिष्ट्याबद्दल बोलले आहेत, पण मला मुद्दाम इथे सांगायचं आहे की त्याच्या कल्पकतेतूनच पाटबंधारे विभागासाठी उपयुक्त अशा FRPच्या दरवाजाची निर्मिती त्यांनी केली आहे. महाराष्ट्राबरोबरच भारतभर व विशेषतः दक्षिण भारतात हे दरवाजे अनेक ठिकाणी वापरण्यात आले असून या निमित्ताने त्यांनी खूप नावलौकिक व यश संपादन केले आहे. कुठलेही दिलेले काम अत्यंत चोख व योग्य गुणवत्तेचे करणे याकडे त्याचा नेहमीच कटाक्ष असतो. त्याचे संघटन कौशल्य खूप छान आहे. परवा अगदी आदितीच्या लग्नामध्ये याचा आम्हाला खूप छान अनुभव आला. या प्रसंगी आपल्याला कैलासवासी सुषमा वहिनींची आठवण तर होतेच, पण म्हणतात ना, ईश्वरी सत्तेपुढे कोणाचे चालत नाही. त्याला सोनल व रेणू सारख्या खूप गुणवान मुली आहेत, तर राहुल व आदित्य सारखे कर्तबगार जावई लाभले आहेत. तर आज आपल्याला रुचिर सारखा क्रिकेट क्षेत्र चमकणारा असा नातू आपल्याला आज त्याच्या सोबत आहे व या सर्वात तो खूप छानपणे रमतो. त्याला त्याच्या पुढील आयुष्याकरता असेच आनंदी, भरभराटीचे व आरोग्यदायी जावो याकरता मी मनातून देवाकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. नमस्कार. सर्वप्रथम वडील सुधीर भाऊजींना त्यांच्या 70व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू असतात, त्यांच्या आवडीनिवडीही वेगवेगळ्या असतात. भाऊजींचा नेहमीच आम्हाला एक प्रकारचा आधार वाटत आला आहे. कोणतेही कार्य असो किंवा एखादी अडचण असो, ते मदतीला तत्परतेने हजर असतात. त्यांचा उत्साह व काम करण्याची पद्धत तर एखाद्या तरुणाला लाजवणारी आहे. आपल्या आदितीचे लग्न यशस्वी होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. खरं तर कोरोना काळात 20 तास प्रवास करून जाणे हे एक मोठे आव्हानच होते, पण ना वयाचा ना अंतराचा विचार करता उत्साहाने आमच्याबरोबर आले. या वयात त्यांनी त्यांचा छंदही जोपासला आहे व माझी गाण्याची आवड पाहून मलाही नेहमीच प्रोत्साहन देत असतात. नातवांना, पुतण्यांना व भाच्यांनाही वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. असे काम एखादी निस्वार्थी व प्रेमळ व्यक्तीच करू शकते, पण अशा वेळी सुषमा वहिनींची गैरहजेरी मात्र जाणवते. तरीही भाऊजी सर्वांच्या सुखदुःखात सामील होतात. खरंच त्यांना मानलं पाहिजे हा. व अशा प्रेमळ भाऊजींना पुढील आयुष्य सुख समाधान व भरभराटीचेच जावो अशी सदिच्छा मी व्यक्त करते. खरं तर माझ्या कमरेत आज उसण भरल्यामुळे व्हिडिओ न करता मला ऑडिओ रेकॉर्डिंग करावं लागतं. नमस्कार सुधीर काका. 70व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 70व्या वर्षी सुद्धा तुमची एनर्जी आमच्या सगळ्यांपेक्षा खूप जास्त आहे आणि लग्नाचं पूर्ण प्लॅनिंग, सगळी तयारी हे सगळं फक्त श्रेय तुम्हालाच जातं की इतकं व्यवस्थित झालं. तर पुण्याला आल्यावरती नक्की पार्टी करूया. अशीच एनर्जी ठेवा आणि आम्हाला पण नेहमी देत राहा. हॅलो सुधीर काका, मला 70व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ॲक्च्युली मला अजूनही विश्वास नाही बसत आहे की तुमचं वय 70 झालं. मला असं वाटतं तुमचं वय 50च्या पुढे कधी गेलंच नाही, कारण तुमची एनर्जी, एन्थुसियाझम हे अजूनही तसंच आहे आणि मे बी हळूहळू वाढतही चाललंय. तर याचा मला कुठं प्रत्यय आला तर आता रिसेंटली ताईचं लग्न झालं लॉकडाऊनमध्ये, तर तेव्हा लग्नाची तयारी भरपूर होती आणि बाबांना आणि आम्हाला तर काय लग्न करायचा एक्सपिरियन्स नव्हता. तर तेव्हा सर्वांना खरंच गरज होती एका वडीलधाऱ्या माणसाची. तर तेव्हा तुम्ही सुरुवातीच्या स्टेजेसपासून लग्न लागेपर्यंत आमच्यासोबत होतात. असं माझं आणि काकांचं
संगीतावरती तितकंच प्रेम आहे. त्यामुळे आमचं दोघांचं नातं एकमेकांसोबत एकदम स्पेशल आहे. तसं पाहिलं तर आम्ही लॉकडाऊनमध्ये एकत्र असताना सुरुवातीपासूनच आम्ही बसायचो सारखं, हा पेटी घेऊन, तबला घेऊन. तर काका नेहमी मला म्हणायचे, चल आपण हे गाणं बसू, हे गाणं बसू, ते गाणं बसू. तर हे प्रत्येक वेळेस जे सारखं मोटिवेटेड राहायचं नेचर आहे. अजून एक गोष्ट जी मला बोलायची खूप महत्त्वाची वाटते मला पर्सनली, ती म्हणजे काकांमध्ये एक असा युनिक ट्रेट आहे तो मी सर्वांमध्ये बघितला नाही. तो म्हणजे आपल्या कुटुंबातल्या सर्वात लहानातला लहान जो मुलगा आहे त्याच्यापासून मोठ्यातले मोठे माणसं या सर्वांसोबत काकांना मिळून मिसळून राहतात आणि त्यांना काकांसोबत राहतात. तर हा जो वेलकमिंग त्यांचा जो स्वभाव आहे, प्रत्येकाला समान ट्रीट करायचा जो स्वभाव आहे, तसं बोलायला गेलं तर अजून भरपूर गोष्टी आहेत. पण आज मी इथेच थांबतो आणि सुधीर काकांना त्यांच्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. असेच आम्हाला शिकवत राहा, इन्स्पायर करत राहा, एनर्जी देत राहा, एन्थुझियाझम देत राहा. सुधीरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुधीर बद्दल बरंचसं काही बोलण्यासारखं आहे, परंतु वेळेची लिमिट असल्यामुळे 2 शब्द मी सुधीर बद्दल सांगत आहे. सुधीरने प्रथम पुण्यामध्ये घर घेतले व तसेच 4 व्हीलर घेतले व सुषमावहिनीनंतर त्याने स्वतःला संगीत क्षेत्रात वाहून घेतले व तसेच दाभाडकर कुटुंबामध्ये प्रत्येकाने पुढं यावं, संगीतामध्ये त्याला प्रत्येकाला स्टेज करेल लाभावं अशी त्याची नेहमी इच्छा असते. असा आपला सुधीरला रिटायर्ड बट नॉट टायर याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व पुढे आयुरारोग्य लाभो असे श्री रेणुका माते चरणी प्रार्थना करून करत आहे. हॅलो सुधीर दादा, कसा आहेस? आज तुझा वाढदिवस. आम्हा सर्वांकडून वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. दादा, आपण नात्याने बंधू आहोतच. अनेक वर्षापासून आपले नेहमीचे सहवासाचे संबंध चांगले आहेतच, परंतु ह्या 4-5 वर्षात आपला विशेष सहवास घडला. यात आपण अनेक सहली काढल्या. उदाहरणार्थ जयपूर ट्रिप. त्या जयपूर ट्रिपचं सर्व नियोजन तू केलेलं होतंस आणि अत्यंत सुंदर अशी ती ट्रिप झाली. या ट्रिपमध्ये सुषमावहिनी आपल्या बरोबर होत्या. त्यांची तू केलेली काळजी, त्यांची घेतलेली काळजी ही खरोखर आम्हाला एक आदर्शवत आहे. दादा, या कोणतंही मंगल कार्य असो किंवा ट्रिप असो किंवा कोणताही सणवार असो, यात आपण एकत्र आलो की त्या तुझा जो काही सहभाग असतो, नियोजन असतं, हे नेहमीच आदर्शवत आहे. आपण गाण्याच्या निमित्ताने एकत्र आलो. तुला स्वतःला गाण्याची खूप आवड आणि ही आवड फक्त तू आपल्यापुरती न ठेवता आपण सगळेजण त्यात कसे सामील होऊ, आपला कसा एक चांगला गाण्याचा समूह तयार होईल, याची तुझी सारखी चाललेली धडपड ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आणि या तुझ्या धडपडीमुळेच आपले अनेक कार्यक्रम घडून आले. याचे सर्व श्रेय तुला जाते. दादा, यावर मी एवढंच म्हणेन की तू आमच्यासाठी खास आहेस. वाढदिवसाच्या परत खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. वडील सुधीर दादाचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने त्याला हार्दिक शुभेच्छा व साष्टांग नमस्कार. सुधीर दादा म्हणजे दाभाडकर घराण्यातील हर हुन्नरी व्यक्तिमत्व. आम्हा लहान भावात तो की तो आम्हाला मित्रासारखा भासतो. या वयात शास्त्रीय संगीताचं शिकणं खूप अवघड असतं, पण सुधीर दादा ते करून दाखवते. यात त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे फेब्रुवारी 2020 मध्ये झालेला जालन्यातील संगीत महोत्सव. तो त्यांनी गाजवला. सुधीर दादा, तुझ्या मनात एक सुप्त इच्छा होती की माहूरगडावर श्री रेणुका देवीच्या चरणी संगीत सेवा तुझ्या हातून घडावी व ती रेणुका देवीच्या कृपेनं गत नवरात्रात पूर्ण झाली. अशाच तुझ्या मनोकामना उर्वरित आयुष्यात पूर्ण होत व तुला निरोगी उदंड आयुष्य लाभो ही रेणुका देवीच्या चरणी प्रार्थना. सुधीर दादा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे सुधीर काका.
पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.